महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। विदर्भ न्यूज माझा, आवाज जनसामान्यांचा। कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात शिक्षक पतसंस्था निर्दोष, संचालक मंडळाचा पत्रकार परिषदेत खुलासा। दिग्रस शहरात उघडकीस आलेल्या कोट्यवधींच्या आर्थिक फसवणूक प्रकरणानंतर जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित दिग्रस नोंदणी क्रमांक 602 बाबत गैरसमज पसरवले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पतसंस्थेनं आज रविवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पतसंस्थेच्या व्यवस्थापनानुसार ही संस्था 23 वर्षांपूर्वी स्थापन झाली असून गेल्या 20 वर्षांपासून संस्थेचं ऑडिट सलग अ वर्गात आहे। आजच्या घडीला संस्थेचं खेळते भांडवल सुमारे 85 कोटी रुपये असून विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये 17 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात आलेली आहे। संस्थेचं सर्व व्यवहार सुरळीत व नियमबद्ध सुरू असून संस्थेकडून पगारदार सभासदांना 43 कोटी रुपयांहून अधिक कर्ज वाटप करण्यात आले आहे। विशेष म्हणजे संस्थेचा निव्वळ NPA थकीत कर्जाचे प्रमाण 1% कमी असल्याचं व्यवस्थापनानं स्पष्ट केले। दरम्यान सध्या चर्चेत असलेल्या कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी दुधे कुटुंबीय तसेच ग्रो कॅपिटल आणि विश्वांजली व्हेंचर LLP या बोगस कंपन्यांशी शिक्षक पतसंस्थेचा गुंतवणूकबाबत कसलाही थेट अथवा अप्रत्यक्ष संबंध नाही असं स्पष्ट करण्यात आले। या फसवणूक प्रकरणातील सर्व गुंतवणूकदार वैयक्तिकरित्या आमिषाला बळी पडले असून यामध्ये पतसंस्थेचा सहभाग नसल्याचा ठाम दावा पत्रकार परिषदेत करण्यात आला। कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणाचा आधार घेत शिक्षक पतसंस्थेला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा षडयंत्र रचलं जात आहे असा गंभीर आरोप यावेळी संस्थेचं संस्थापक, संचालक, सभासद, व्यवस्थापक व अध्यक्षांनी केला। या पार्श्वभूमीवरच पतसंस्थेनं पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती समोर मांडली। शेवटी ठेवीदार व सभासदांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच संस्थेच्या आर्थिक स्थैर्याबाबत कोणतीही चिंता करण्याचं कारण नसल्याचं आवाहन पतसंस्थेच्या वतीनं करण्यात आले आहे। पतसंस्था मर्यादित दिग्रस 602 ही पतसंस्था 23 वर्षापूर्वी स्थापन झालेली आहे। संस्थेला 23 वर्ष पूर्ण झालेले आहे। मागील 20 वर्षापासून संस्थेला ऑडिट वर्ग अ आहे। पतसंस्थेची मागील वर्षाची उलाढाल 160 कोटीची सुमारे 160 कोटीची आहे। पतसंस्थेकडे ठेवी आणि यवतमाळ डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचे कॅश क्रेडिट मिळून जवळपास 56 कोटीची आमची कर्ज क्षमता आहे। त्यापैकी आम्ही 43 कोटीपर्यंतचं कर्ज वाटप केलेलं आहे। आम्ही कर्ज मंजूर करताना जिल्हा परिषद यवतमाळचे जे शिक्षक व कर्मचारी आमचे सभासद आहेत त्यांचं हातामध्ये मिळणारं वेतन, त्यांचा उर्वरित सेवा काळ, त्यानंतर त्यांचे इतर बँकांकडे त्यांच्याबद्दल आलेल्या NOC, त्यांचा पगार वेतन, ऑनलाईन वेतन देयक, त्यांचा पगार ज्या खात्यामध्ये होतो त्याचं 6 महिन्याचं स्टेटमेंट या सर्वांची खात्री करून क्षमतेमध्ये त्यांना कर्ज देतो आणि त्यांच्या कर्जाची वसुलीची त्यांचा पगार करणाऱ्या अधिकारी यंत्रणेने हमी दिलेली असते। पगारातून परस्पर आमची हमी होते, त्यामुळे आमची वसुली 99.99% आहे। त्यामुळे आमचा NPA निव्वळ NPA जो असतो नॉन परफॉर्मिंग ॲसेट ज्याच्यावरून बँकेची क्षमता जोखल्या जाते ते आमची 1% विक्रमी 1% कमी आहे। म्हणजे एकंदरीत पतसंस्थेने सर्व वित्तीय नियमांचे पालन करून पतसंस्थेची सध्याची परिस्थिती, आर्थिक स्थिती भक्कम आहे। परंतु तसेच कर्ज मंजूर झाल्यानंतर पतसंस्था कर्जदार सभासदांच्या पगार ज्या बँकेत होतो त्या खात्यामध्ये त्याचं मंजूर झालेलं कर्ज हे अकाउंट पेने वर्ग करते। त्याने तो कुठे गुंतवावा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो, त्याचा पतसंस्थेशी काहीही संबंध नसतो। पतसंस्थेमध्ये वर्धेमध्ये एक कथित तक्रार दाखल झाली पतसंस्थेच्या एका संचालकाच्या बाबतीमध्ये। त्या अनुषंगाने प्रसार माध्यमामध्ये
सभासद ठेवीदारांच्या मनामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. म्हणून आजच्या तो संभ्रम दूर करावा आपल्या माध्यमातून म्हणून आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात येत आहे. सर्व सभासद ठेवीदार यांना विनंती करण्यात येते की पतसंस्थेबाबतच्या कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे त्यांना पुनश्च आवाहन करण्यात येते. पतसंस्थेचे सर्व व्यवहार नियमानुसार व सुरळीतपणे सुरू आहेत. ग्रो कॅपिटल कंपनीचा पोलीस स्टेशन दिग्रस येथे दाखल झालेल्या एका तक्रारीमध्ये जे आरोपी आहेत ते व्यक्ती, त्या कंपन्या आणि पतसंस्थेचा काहीही संबंध नाही.